या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मार्गशीर्ष गुरुवारला ज्या पद्धतीने आपण पूजा मांडणी करतो त्या पद्धतीनेच पूजा मांडणी करायची आहे। सेवा ही दिवसभरात, ही लवंगाची सेवा दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता। या सेवेला तुम्हाला वेळेचं काहीही बंधन नाही। अगदी दुपारी तुम्ही 12 ते 12:30 ही या वेळी सुद्धा तुम्ही करू शकता। लक्षात घ्या, फक्त दत्तांची, श्रीपाद श्री वल्लभांची गुरुचरित्राची सेवा ही 12 ते 12:30 या वेळेत करायची नसते। बाकी कुठल्याही देवी देवतांची सेवा तुम्ही करू शकता, कारण ती दत्तांची, स्वामींची, श्रीपाद श्री वल्लभांची भिक्षेची वेळ असते, त्यामुळे त्या वेळेत करायचं नसतं। बाकी तुम्ही कोणत्याही देवी देवतांची करू शकता। मार्गशीर्ष महिना म्हणलं तर लक्ष्मी मातेची, विष्णूंची सेवा करण्याला खूप महत्त्व आहे। मग त्यामुळे लक्ष्मी मातेची सेवा, कोणी कुंकुम अर्चना करत असाल किंवा कुंकुम अर्चना करावी, लक्ष्मी कुंचनची सेवा करावी, त्याचबरोबर बऱ्याच अनेक सेवा आहेत। आज मी तुम्हाला लवंगाची सेवा सांगणार आहे। जसं शारदीय नवरात्रीमध्ये आपण लवंगाची सेवा करतो, लक्ष्मी मातेला लवंग हे खूप प्रिय आहे, त्यामुळे आपण आज देखील लवंगाची सेवा करणार आहोत। तुम्ही ह्या गुरुवारी नाही जमलं तर पुढच्या गुरुवारी सुद्धा ही लवंगाची सेवा करू शकता। तुम्हाला 11 लवंगा घ्यायच्या आहेत। 11 लवंगा ह्या तुटलेल्या फुटलेल्या असं नाहीत। लवंगा ह्या पूर्ण व्यवस्थित गोल फुलासहित असाव्यात। फुलासहित म्हणजे जो पुढचा गोल भाग आणून त्याला कडेला पाकळ्या असतात तशा लवंगा, अखंड लवंगा घ्यायच्या आहेत। 11 लवंगा घ्यायच्या आहेत तुम्हाला। तुम्ही ही सेवा दुपारी, सकाळी, संध्याकाळी कधीही करू शकता। अगदी रात्री झोपेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता। या सेवेला वेळेचं बंधन नाही। तुम्ही 11 लवंगा एका वाटीत घ्यायची। पहिली 1 लवंग हातामध्ये घ्यायची। महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं। महालक्ष्मी अष्टकमचं पठण करत असताना 1 ते 8 ओवी तुम्ही पहिला पठण करू शकता। 1 ते 8 नंतरचे जे आहे ते फलश्रुती आहे, त्यामुळे तुम्ही 1 ते 8 पठण केलं तरीही चालेल। त्यानंतर किंवा संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता, किंवा 1 ते 8 कडवी म्हणून 1 लवंग देवीच्या चरणी किंवा वाटीत बाजूला ठेवू शकता, दुसऱ्या वाटीत बाजूला ठेवू शकता। असे प्रत्येक लवंगावर महालक्ष्मी अष्टकम म्हणत 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमची सेवा करायची आहे। लक्षात घ्या, 1 वेळा 1 लवंग घ्यायची हातामध्ये, त्यावरती 1 ते 8 ओवीचा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता किंवा संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता। ती 1 वेळा म्हणायची देवीच्या चरणी किंवा एका बाजूला वाटीत ते अर्पण करायचे। परत दुसरं लवंग घ्यायचं, परत 1 ते 8 महालक्ष्मी अष्टकम किंवा संपूर्ण महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं। परत ते अशा प्रकारे आपण संपूर्ण 11 लवंगावरती महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून शेवटच्या 11व्या वेळी त्याच्या संपूर्ण फलश्रुती सहित महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि ते देवीच्या चरणी अर्पण करायचं। सगळ्या लवंगा एकदम हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं 11 वेळा पठण केलं तरी चालेल का? असं नको। प्रत्येक लवंगावरती महालक्ष्मी अष्टकमचा वेगवेगळा प्रभाव पडण्यास मदत होईल, यासाठी प्रत्येक लवंगा सेपरेट हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकमचं पठण करावं। आणि ते 11 वेळा झाल्यानंतर तुम्ही ते एका लाल कपड्यामध्ये सगळे लवंगा बांधून ठेवायचे आहेत आणि ती पूर्ण मार्गशीर्ष गुरुवार होईपर्यंत त्या लवंगा देवघरात लाल कपड्यात बांधून ठेवायच्या आहे। त्याला रोज दीप धूप दाखवायचं आहे। मार्गशीर्ष महिना झाल्यानंतर त्यानंतर त्या लवंगा रोज चहामध्ये टाकून पिऊ शकता, किंवा रोज तुम्ही तसंच खाऊन त्या 11 लवंगा किंवा घरातील प्रत्येकाला 1 लवंग खायला देऊ शकता, असं करू शकता। आणि ज्या घरात रोज महालक्ष्मी अष्टकमचं पठण नित्य केलं जातं त्या घरात लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मी अखंड राहते, चिरकाल टिकते। त्यामुळे रोज महालक्ष्मीच्या अष्टकमचं 1 वेळा तरी पठण करावं। त्याचबरोबर तुम्ही
श्री सूक्तमचं पठण करावं. श्री सूक्तमचं 16 वेळा पठण केलं तरी अतिउत्तम. ज्यांना 16 वेळा जमत नाही त्यांनी 1 वेळा तरी श्री सूक्तमचं पठण करावं. त्याचबरोबर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करावा. 11 वेळा 21 वेळा तुम्हाला जमेल शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही त्या मंत्राचा जप करू शकता. महालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची, हे महालक्ष्मी माता माझ्या घरी लक्ष्मी स्थिर राहू, लक्ष्मीचा वास दूर होऊ दे, अशी महालक्ष्मी मातेला प्रार्थना करायची. ही सेवा केल्यानंतर मोठं घबाड मिळेल असा अर्थ नाही, पण ही सेवा केल्यानंतर आलेली लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होईल, घरात सुख शांती नांदेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा. थँक्यू.